आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जरंगेनीचे आंदोलन गेले 2 महिन्यापासून सुरू केलं. त्या आंदोलनाला सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं पहिल्यांदाच आम्ही पाठिंबा व्यक्त केलेला आहे. ज्यावेळी अंतरवली येथे मराठा समाजावर लाठीमार झाला तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या बांधवांनी सतीश सावंत, मी यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा सुद्धा सरकारच्या विरोधात काढला होता. आणि जरांगेने आता 40 दिवसाची मुदत सरकारला दिल्यानंतर सुद्धा सरकारने आरक्षण मागे घेतलं नाही. आणि खरं तर सरकारमध्ये असलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळी त्यांचं उपोषण मागे घेताना त्यांना 40 दिवसात आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं आणि तो शब्द त्यांनी मोडलेला आहे. त्याचबरोबर खरं तर हा केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार असताना हा निर्णय सरकार घेऊ शकले नाही. त्यामुळे सरकार या गोष्टीला जबाबदार आहे आणि म्हणूनच ही उग्र स्वरूपात आंदोलनं या ठिकाणी होत आहेत. आणि जरांगेंनी त्याप्रमाणे सांगितलं की शांततेत आंदोलन झाली पाहिजे. त्याप्रमाणे शांततेत आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने अनेक या ठिकाणी संवाद यात्रा किंवा लोकांमध्ये चर्चा करून घडण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आज पण कणकवलीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने शिवाजी चौक कणकवली ते 7 वाजता जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला सुद्धा मी सहभागी या ठिकाणी होणार आहे. आणि मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सकल समाजाच्या वतीने या आंदोलनाला आमचा पहिला पण पाठिंबा होता आणि हा पाठिंबा आहे. आणि सरकारच्या विरोधात खरं तर आता जनतेचा उद्रेक हळूहळू होत चालला आहे. प्रत्येक समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगायचे, प्रत्येक समाजाला वेगवेगळी आमिषं दाखवायची आणि ती वेळ आली की मात्र त्यातनं दूर व्हायचं. ही सरकारची भूमिका आता ही या उद्रेकाला कारणीभूत होत आहे.